नमस्कार मित्रांनो, आज आम्ही निघालोय तिरुपती बालाजीला जाण्यासाठी। आम्ही जाणार आहोत पुणे ते कन्याकुमारी एक्सप्रेसने। ही ट्रेन पुण्यावरून रात्री 11:50 सुटते व दुसऱ्या दिवशी संध्याकाळी 4 वाजता तिरुपतीला पोहोचते। या ट्रेन प्रवासामध्ये आपल्याला महाराष्ट्र, कर्नाटक आणि आंध्र प्रदेश या 3 राज्यातून जावं लागतं। या ठिकाणी आपल्याला कृष्णा रेल्वे स्टेशनपासून थोड्याच अंतरावर असलेली कृष्णा नदी दिसत आहे। ह्या ठिकाणी कृष्णा नदीच्या पात्राची लांबी खूपच जास्त आहे। नदी क्रॉस करून पुढे आल्यानंतर आपल्याला रायचूर येथील KPCL थर्मल पॉवर प्लांट बघायला मिळतं। रेनीगुंटा जंक्शनपासून तिरुपतीला पोहोचण्यासाठी जवळपास 10 ते 15 मिनिटे लागतात। रेनीगुंटा येथे पोहोचल्यानंतर आपल्याला तिरुपती येथील सप्तगिरी हिल्स, तिरुमला डोंगर दिसायला सुरुवात होते। आता आपण पोहोचलोय तिरुपती रेल्वे स्टेशन या ठिकाणी। तिरुपती रेल्वे स्टेशनचं रिनोव्हेशनचं काम चालू आहे। रेल्वे स्टेशनच्या मागच्या बाजूला नवीन यात्री सदन बांधण्याचं काम सुरू आहे। तिरुपती रेल्वे स्टेशनमधून बाहेर पडताच तिरुमलाला जाण्यासाठी बस स्टँड आहे। याच ठिकाणापासून तिरुमलाला जाण्यासाठी बसेस मिळतात। तिरुपतीहून तिरुमलाला जाण्यासाठी AC आणि नॉन AC या दोन्ही प्रकारच्या बसेस उपलब्ध आहेत। तिरुपती बस स्टँडपासून थोडं पुढे आल्यानंतर अलिपेरी बस डेपो या ठिकाणी सर्व प्रवाशांचं तिकीट चेक केलं जातं। अलिपेरी मेट्टूपासून थोडं अंतर पुढे आल्यावर चेकपॉईंट आहे। ह्याच ठिकाणी सर्व प्रवाशांचं लगेज स्कॅन करून चेक केलं जातं। चेकपोस्टपासून पुढे आल्यानंतर घाट रस्त्याला सुरुवात होते। हा घाट रस्ता जवळपास अर्ध्या ते पाऊण तासाचा आहे। घाटातून प्रवास करताना आपल्याला खूपच निसर्गरम्य दृश्य बघायला मिळतात। ह्या ठिकाणचे रस्ते खूपच स्वच्छ आहेत। घाट रस्ता पार करून आता आपण पोहोचलोय तिरुमला या ठिकाणी। हे प्रवेशद्वार म्हणजे तिरुमला येथील चेकपोस्ट। तिरुमला या ठिकाणी पोहोचल्यानंतर आपण ऑफलाईन रूम बुक करू शकता। 1.5 ते 2 तासाचा वेळ लागतो रूम बुक करण्यासाठी। आम्हाला आता
ANC अंजनाद्री कॉटेज या ठिकाणी रूम मिळालेली आहे. या ठिकाणी रूमचं एका दिवसाचं भाडं 50 रुपये एवढं आहे. प्रत्येक रेस्ट हाऊसमध्ये ठिकठिकाणी टी स्टॉल आणि स्नॅक्स सेंटर्सची चांगली व्यवस्था केलेली आहे. तिरुमला या ठिकाणी स्वच्छतेला खूप प्राधान्य दिलं जातं. या ठिकाणी आपल्याला भरपूर गार्डन बघायला मिळतात. तिरुमलामध्ये ठिकठिकाणी साऊथ इंडियन हॉटेल्स आहेत. या ठिकाणी आपण साऊथ इंडियन डिशेस एन्जॉय करू शकता. तिरुमला येथे येणाऱ्या भाविकांची संख्या खूप जास्त असल्यामुळे प्रत्येक हॉटेलमध्ये आपल्याला गर्दी बघायला मिळते. या ठिकाणी आपल्याला एक सुंदर फूल दिसत आहे. वर सापासारखा फणा आणि त्याच्या आतमध्ये शंकराच्या पिंडीसारखा एक भाग असं हे फूल आहे. याचं नाव जर कोणाला माहीत असेल तर नक्की कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करून सांगा. आता आपण पोहोचलोय लेपाक्षी सर्कल या ठिकाणी. हा तिरुमला येथील मुख्य टुरिस्ट स्पॉट आहे. याच ठिकाणी तिरुपती बालाजींची मूर्ती असलेलं सेल्फी पॉईंट आहे. आता आपण पोहोचलोय तिरुमला येथे असलेल्या वेंकटेश्वरांच्या मुख्य मंदिराजवळ. तिरुमला या ठिकाणी सेवा करण्यासाठी खूप लांबवरून लोक येत असतात. असेच काही सेवाकारी येथे आपल्याला कपाळावरती नाम लावताना दिसत आहेत. आता आपण पोहोचलोय वराहस्वामी मंदिराजवळ. येथे असं सांगितलं जातं की पहिले वराहस्वामींचं दर्शन केल्यानंतरच श्री व्यंकटेश्वरांचं दर्शन घ्यावं. वराहस्वामींच्या मंदिरामागेच पुष्करणी आहे. या ठिकाणी हजारो भाविक स्नान करण्यासाठी येतात.
तिरुमलामध्ये मोफत अन्नप्रसाद हा बऱ्याच काळापासून दिला जात आहे. दयाळूपणा आणि आशीर्वाद देण्याचा हा एक मार्ग आहे. या ठिकाणी अन्नप्रसाद हा केळींच्या पानांवरती दिला जातो. तिरुमला या ठिकाणी मंदिर परिसर, कॉटेजेस व रेस्ट हाऊसेस या ठिकाणी जाण्यासाठी प्रवाशांसाठी फ्री बसेसची सोय केलेली आहे. रात्रीच्या वेळी मंदिर परिसर रोषणाईमुळे खूपच आकर्षक दिसते. 300 रुपयाचं दर्शन पास असल्यामुळे आमचं दर्शन 3 ते 4 तासामध्ये झालं. आता आम्ही परत निघालोय तिरुपतीला जाण्यासाठी. तिरुपतीला जाण्याचा रस्ता हा खूपच सुंदर आहे. तिरुपतीपासून तिरुमलाला येण्याचा व तिरुपतीला परत रिटर्न जाण्याचा मार्ग हा वेगवेगळा आहे. या ठिकाणी आपल्याला समोर तिरुपतीवरून सप्तगिरी पर्वत चालून आलेले भाविक दिसत आहेत. तिरुपतीला जात असताना घाट रस्ता हा खूपच वळणदार आहे. ह्या घाटामध्ये भरपूर असे शार्प टर्न आपल्याला बघायला मिळतात. चालत येणाऱ्या भाविकांसाठी ऊन पाऊस लागू नये म्हणून चांगल्या प्रकारच्या पत्र्यांच्या शेडची व्यवस्था केलेली आहे. हजारो भाविक तिरुपतीपासून तिरुमलाला पायी येण्यासाठी ह्याच मार्गाचा वापर करतात. तिरुपतीला रिटर्न जात असताना आपल्याला काही वन्यजीवही बघायला मिळतात. या ठिकाणी आपल्याला सप्तगिरी पर्वतामधील गरुडासारखी दिसणारी आकृती दिसत आहे. घाट रस्ता उतरून आता आपण पोहोचलोय तिरुपतीमध्ये.
डाव्या बाजूला आपल्याला तिरुपती बसस्टँड दिसत आहे। आता आपण जाणार आहोत रेणीगुंटा रेल्वे स्टेशनला। तिथूनच आपण परत पुण्यासाठी ट्रेन पकडणार आहोत। आता आपण पोहोचलोय रेणीगुंटा जंक्शन या ठिकाणी। महाराष्ट्रातून तिरुपती बालाजी या ठिकाणी येणाऱ्या भाविकांची संख्या खूपच जास्त आहे, त्यामुळे आपल्याला या ठिकाणी मराठी हॉटेल्स बघायला मिळतात। पुणे आणि मुंबईला जाणाऱ्या ट्रेनची फ्रिक्वेन्सी ही रेणीगुंटा जंक्शनवरून जास्त आहे। हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। थँक्यू।